कारण तुम्ही राहुल आणि त्याच्या कुटुंबाशी खेळलात। आता जो राहुल आलाय तो राहुल देशपांडे नाहीच आहे। तुम्ही तिघांनी मिळून त्याला मारलंय। हे बघ, आम्ही तुला आधीच सांगितलं होतं, अविनाशशी लग्न करू नकोस, तो तुला अनुरूप नाहीये। ऐकलं नाहीस आमचं, केलंस ना लग्न, मग निभाव ना आता। तुझ्या लग्नाबद्दल विचारलो, काय विचार केलास? काही नाही दादा, आता कुठे लग्न करायचं रे? का 50शीची आजीबाई झाल्यासारखं बोलतेस? ती जागृती माझ्या घरी आली होती, पण ती घरी आली होती माझ्या हे तिने तिच्या आई वडिलांना नाही सांगितलं। त्यामुळे जर का तिचा कोणी खून केलाय असं पोलिसांना संशय आला तर त्यांना माझा संशय येणार नाही। बॉडीचं तू काय केलंस? एका निर्जन स्थळी मी ती तलावात दगड बांधून फेकून दिली। जे कानातलं सापडलं आहे ते जागृतीचंच आहे असा अंदाज लावणं तितकंसं बरोबर नाही। जागृतीला किडनॅप करून दिवाकरांवर दबाव आणायचा असता तर आतापर्यंत एखादा तरी फोन आला असता। मला म्हणालास मी तुला फोन करणार नाही, बोलणार नाही तुझ्याशी, तरी सुद्धा मी तुला फोन केलाय। उत्तम केलंस त्याला हाकलून दिलंस। मी मुद्दामूनच आले नाही समोर, खरं तर त्याला घरीच घेणार नव्हते मी। माधुरी, प्रियाचं काही खरं दिसत, तिचा डिव्होर्स होणारच। तूही मामा प्लीज, एवढंच पुरे। मी आम्हीला एंटरटेन केलं नाही, तू कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचू नकोस, ओके? आता हिला कसं समजवायचं काही कळत नाहीये। म्हणजे त्या सागरनी शेण खाल्लंय, त्यात माझी काय चूक? इतकं साधंही कळत नाही ना। प्रत्येक जण स्वतंत्र आयुष्य जगत असतो, त्यात तो कधी बरोबर असतो कधी चूक असतो। आता त्यांनी चूक केली, त्यात माझा काय दोष? अरे ती रागावली असेल, चिडली असेल, तिलाही बोच असेलच ना। अरे जसं सागरशी आपलं नातं आहे तसंच सरगमरावांशी तिचं नातं आहे की नाही, मावशी आहे की नाही तिची? मग तिलाही लाज वाटत असेल रे की आता एकत्र राहून या सगळ्यांबरोबर राहून आपण यांना कसं तोंड द्यायचं। म्हणून सागर आपला चुकीचा वागला असं समजून ती माहेरी निघून गेली। बरोबर आहे आशा, मलाही तसंच वाटतं। आवी, तू नेहमी म्हणत असतोस की नाही माधुरी अतिशय प्रॅक्टिकल मुलगी आहे म्हणून। हा, मग टाळी एका हाताने वाजत नाही
हे तिला 100% कळतं. अर्थात सरगमराव आणि सागर यांचं चुकलेलंच आहे. आणि त्याच्याशी तुझा अर्थार्थी काहीही संबंध नाही हेही माधुरीला चांगलंच माहिती आहे. त्यामुळेच मला असं वाटतं की तुझी आई म्हणते त्याप्रमाणे तिला आता आपल्या सगळ्यांना फेस करणं कठीण जात असावं. त्यामुळे या गोष्टीला तू थोडासा वेळ दिला पाहिजेस. काळजी करू नकोस. एकदा ही सरगमराव आणि सागर चर्चा बाहेर थांबली ना की सगळं काही नॉर्मल होईल. माधुरी सुद्धा काही तुझा संसार बिसार मोडत नाही. डोंट वरी. पण बाबा, सागर त्या दिवशी भांडून निघून गेल्यापासून त्याचा काहीच कॉन्टॅक्ट नाहीये. बरं, फोन केला तर फोनही स्विच ऑफ लागतोय. काय करावं काही कळतच नाहीये. सॉरी मोनिका, अगं त्या दिवशी आजोबांच्या आग्रहाखातर ऍक्च्युली मला तसं करायला लागलं, नाही तर नकळतपणे घडलं माझ्या हातून ते. म्हणजे त्या दिवशी जे काही घडलं त्यावेळी माझी अवस्था तशीच होती. मलाही कळत नव्हतं की काय करावं. पण जे काही झालं त्यावरून आपण असं समजायचं का की आपलं लग्न झालं? अगं काहीच कळत नाहीये. तुला काय वाटतं? मला हे काहीच कळत नाहीये. म्हणजे अगं जे झालं ते आजोबांच्या आग्रहाखातर झालं. त्यामुळे त्यांचं मन राखण्यासाठी तरी आपण विवाहित आहोत असं समजूया. म्हणजे काही समज असे असतात की ते जर दीर्घकाळ आपल्या मनात राहिले तर ते समज राहत नाही. ते सगळं खरं वाटायला लागतं. आणि अजून किती वर्ष आपण लग्न करणार नाही आहोत हे मला सांगता येणार नाही. पण अशा परिस्थितीत आपण विवाहित आहोत असा समज मात्र आपल्या मनात अधिकाधिक दृढ होत जाईल. आपण मनाने अधिकाधिक जवळ येत जाऊ. मग अशी सगळी परिस्थिती असताना लग्न होण्यापूर्वी आपल्यात जास्त कोणती जवळीक निर्माण होऊ नये याची काळजी आपणच घ्यायला हवी, नाही का? याची जबाबदारी आपणच घ्यायला हवी. हो मोनिका, मला तुझ्या सगळ्या जुन्या गोष्टींची आठवण करून द्यायची नाही. मागे तू प्रेग्नंट राहिली होतीस, ह्याला जबाबदार कोण हे रहस्य कधीच उलगडलं नाही. आणि त्यावेळची तुझी आणि माझी मैत्री आणि जवळीक पाहून
सगळ्यांनी माझ्याकडेच संशयाने पाहिलं होतं. अगं त्यावेळी तुला आणि मला झालेलं मनस्ताप मी कसा विसरू शकेन. आणि म्हणूनच लग्नापूर्वी आपली जवळीक होणार नाही याची मी काळजी घेईन. एक विचारू? हा विचार. माझा ऍक्सिडेंट, मम्माशी माझी झालेली झटापट, त्यामुळे माझं ॲबॉर्शन करावं लागलं. जर समज असं काही घडलं नसतं आणि आज मी जर एका बाळाची आई असते, तरीही तू माझ्याशी लग्न करायला तयार झाला असतास? प्रिया, काय? तुला बोलायचं नाहीये का माझ्याशी? नाही, असं नाही. झोपण्याचं ढोंग करते असते. ज्योती, ए ज्योती, अग येत्या रविवारी पणशीकर आणि त्यांचा मुलगा समीर पाहायला येणार आहे तो तुला. म्हणजे हे स्थळ नक्की करायचं ठरवलंय तुम्ही? अगं काय हरकत आहे, हे बघ आपण पाहायचा कार्यक्रम करूया. तुला समीर पसंत नसेल तर तसं सांग. तू समीरशीच लग्न कर असं कोण जबरदस्ती करणार आहे का तुला? अगं आई, पण त्याचं प्रोफेशन, आपल्या सागरचं काय झालं बघितलंस ना तू? ह्याच सरगम रावकडे तो समीर सुद्धा नोकरी करतो आणि सागरने दिलेलं कॅरेक्टर सर्टिफिकेट आपण मान्य करायचं हे रिस्की नाही का वाटत तुला? हो पण अगं नाही, ठीक आहे, पण आता बाबांनी त्यांना बोलवलंच आहे तर राहू दे. मला जर तो मुलगा पसंत पडला आणि तो ही नोकरी सोडायला तयार असेल तर मला लग्न करायला काहीच हरकत नाही. बरं ठीक आहे. केव्हा पोहोचताय तुम्ही? बरं. प्रिया ठीक आहे ना? ओके, ठीक आहे. माधुरी, पप्पांचा फोन होता. प्रियाला घेऊन निघालेत ते. प्रतीकने नोटीस एक्सेप्ट केली?
हो, 15 दिवसात ऑफिशियल रिप्लाय देतो म्हणाला. म्हणजे तो डिवोर्स झाला तयार आहे. गुड. बोल. बर. अभिचा फोन होता. तो घरी येतोय. सॉरी मिस पूनम, माझ्या दादाशी लग्न करशील का असं श्वेताने तुम्हाला जे विचारलं ते प्लीज मनाला लावून घेऊ नका. ऍक्च्युअली श्वेताचं असं झालंय की तिचं लग्न झाल्यानंतर तिचे मिस्टर फार लवकर वारले. त्यामुळे एकटेपणाचा अनुभव तिला खूप आहे. जोडीदाराची कमतरता तिनं जास्त अनुभवली. म्हणूनच तिला कदाचित असं वाटलं असेल की आपल्या दादानीही लग्न करावं. त्यामुळे ती सातत्याने माझ्याशी तगादा लावते की दादा लग्न कर. माझी जीव इतकी लहान की तिला आपल्या आईचा चेहराही आठवत नाही. त्यामुळे मी दुसरं लग्न जरी केलं तरी येणारी आई ही आपली सावत्राई आहे असं चिवला वाटणार पण नाही, असं श्वेताला वाटतं. राहुल देशपांडे केसमध्ये तुमचं माझ्या घरी येणं जाणं जास्त होतंय. तुमचं लग्नही झालेलं नाही, तुम्ही एकटे आहात, इथे तुमचे कोणी नातेवाईक पण नाहीत. त्यामुळे तुम्हालाही आधाराची गरज आहे असं श्वेताला वाटलं. याचाच अर्थ तिनं असं काढला की तुम्ही कदाचित माझ्याशी लग्न कराल, म्हणून तिनं तुम्हाला असं विचारलं. आय एम सॉरी, मी खरंच तिच्या वतीनं आपली माफी मागतो. आय एम सॉरी. नाही सर, तुम्ही कशाला माफी मागताय? खरंच त्याची काहीच गरज नाहीये. नाही म्हणजे तुमचा गैरसमज झाला असेल, कारण की श्वेताला नाही, असं कसं वाटून घेईन मी? अहो, स्त्रियांना पुरुषांची नजर लगेच कळते. आणि मी तर पोलीस ऑफिसर आहे, मला नाही कळणार? समोरच्याच्या नजरेत आपल्याला जे दिसतं त्या पलीकडे खोलात जाऊन पाहण्याची आपली सवय. माझ्याही अंगी भिनलीये सर ती. त्यामुळे तुमच्या बहिणीने मला तुमच्यासाठी विचारलं याचं मला काहीही वाईट वाटलेलं नाहीये. आणि प्लीज तुम्ही मनाला लावून घेऊ नका सर. अहो, श्वेताताई माझ्याशी बोलल्या त्यात त्यांचा इनोसन्स आणि तुमच्याबद्दलची काळजीच अधिक जाणवली. मला खूप बरं वाटलं. दुर्दैवाने आज तुमच्या मिसेस आणि त्यांचे मिस्टर हयात नाहीत. असं असतानाही तुम्ही दोघं बहीण भाऊ एकमेकांची इतकी काळजी करता हे बघून खरंच खूप छान वाटलं. शिव बेटा, मला सर अरे का? कशी आहेस बेटा? मी बरी आहे. मला माहितीये तुम्ही माझी आई होणार आहात.
बघ मी म्हटलं नव्हतं. चला बरं झालं ग बाई. पण तिची एक अट आहे. अट? कसली अट? तिला सागर या घरात नकोय. अगं तुला याविषयी काही माहिती नाही. काय घडलं, काय खरं आहे, काय खोटं आहे, तुला काय माहिती? तू कुणाकडे काहीतरी बोलशील आणि ह्याची पोलीस चौकशी होईल. त्यात तुला आणखीन साक्षी पुराव्यासाठी बोलवतील. आधीच डोक्याला काय कमी ताप आहेत का? नको. बालवयाची